सर्वांना माझ्याकडून नमस्कार. इथं उपस्थित असलेले अध्यक्ष व प्रमुख पाहुणे आणि आपल्या शाळेतील जे शिक्षक वर्ग आहे, सगळा स्टाफ खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात पण छान आहे. आणि इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बालकांनो, आज आपल्या शाळेमध्ये जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, या ठिकाणी या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं आहे की आपला सर्वांगीण विकास व्हावा. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी आपल्यातील भावनिक, सामाजिक, त्याचबरोबर बौद्धिक आणि ज्ञानात्मक विकास या शाळेतून होत असतो. तर शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच आपल्यातील कलागुणांना वाव मिळावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जे पालकवर्ग उपस्थित आहे आणि हळदी कुंकानिमित्त उपस्थित असलेल्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे खूपच चांगल्या कार्यक्रमाला रौनक आलेली आहे आज. तर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं असते जे की तुमच्या कलागुणांना वाव असावं. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात. आता कोणी अभ्यासामध्ये हुशार असते, कोणी एखाद्या विषयामध्ये हुशार असते, कोणी नृत्यामध्ये, कोणी संगीतामध्ये, कोणी चित्रकलेमध्ये, विविध खेळामध्ये किंवा इतर जे काही कला कौशल्य असते त्याच्यामध्ये पारंगत असतात. त्या गुणांना वाव मिळावं, ते गुणवैशिष्ट्य बाहेर निघावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. तर आपली एकमेव शाळा अशी माध्यम असते जे की आपल्या प्रत्येक गुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक विषयामध्ये हुशार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर चांगल्या संस्काराचं पण. शाळा आपली अशी मंदिर असते जे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा, आपल्या आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट असतो, चांगले नागरिकत्व घडवण्याचं कार्य शाळा करत असते. त्याचबरोबर शाळेतील जे शिक्षक असतात ते आपल्याला घडवत असतात. बाळांनो, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये जर साथ देणारे, जर तुमचे निस्वार्थीपणाने तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे तीनच लोक आहेत, ते म्हणजे आई वडील आणि शिक्षक. या तीन लोकांचा कधीही अवहेलना करू नका. त्यांचा मान ठेवा, सन्मान ठेवा, कारण हे लोक आपल्यासाठी नेहमी निस्वार्थी भावाने विचार करत असतात. त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. शाळा म्हणजे आपलं मंदिर असलं पाहिजे आणि शिक्षक वर्ग म्हणजे त्या मंदिरातील देवत असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर मी महिलांविषयी सांगू इच्छिते आज, जे की आज आपण म्हणू शकतो. मला एक कविता आठवते बहिणाबाई चौधरीची, मी सांगू इच्छिते. भारतीय नारीचं आयुष्य पूर्वी कसं होतं, आतापर्यंत भारतीय ज्या महिला आहेत आपल्या भारत देशातल्या, त्यांचं वागणूक सकाळच्या प्रहरी म्हणजे 4 वाजता उठतात आणि सायंकाळपर्यंत त्यांचं कार्य आणि त्यांची दिनचर्या कशी असायची, तसं पहिलेच्या बायांचं कसं होतं, बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलेलं आहे. मी ते कविता उपस्थित करू इच्छिते. बाई, मी धरण बांधिते, माझं मरण कांडिते, झुंजू मुंजूग झालं पीठ जात्यात वाटलं, कनी कोंडा ग मी कोंडा रांधिते, तीस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला, तान लेकरू पाठी खाली मी डालते, काय सांगू उन्हाळा जळा, घाव घाली कुठे शिळा, कड दाटे पायी पाला मी बांधिते, पेरात साखर तुमचं पिकाला शिवार, गोट बरा दाण्यासाठी सार रान गुंडाळीते, वेल मांडवाला चढे माझ्या घामाचे गळे, माझ्या अंगणी पायी पाचोळा गपडे. अशी त्यांची उत्कृष्ट अशी कविता मला फार आवडली होती. मी पाठच करून ठेवली होती, 7वी स्कॉलरशिपला होती आम्हाला. तर यानंतर मी एक कविता बनवलेली आहे, भारतीय नारी. 8 मार्च जागतिक महिला दिनी बनवली होती. चित्त्याचा वेग तुझ्यामध्ये, हरणाची चाल तुझ्यामध्ये, चंद्राची रात तू, सूर्याचा तेज तू, सृष्टीची जननी तू, गरिबाची माय तू, भारताची भूमाता तू, राष्ट्राची एकात्मिता तू, पाण्यासारखी निर्जळ तू, अग्नीसारखी क्रोधित तू, आम्ही जीव त्यातला श्वास तू, रांगोळीतील रंग तू, विश्वाची जन माय तू, वासरासाठी हंबरणारी गाय तू, फळाची उद्गाती शाखी तू, फुलांची उद्गाती लता तू, पोट भरवणारी मायेचा सागर तू, लेकरासाठी हिरकणी तू, नात्यातील गंधिनी तू, रूपातील रूपाली तू, संगीतातील सूर तू, रेशमातील धागा तू, कळ्यातील गंध तू, घरातील शीतल छाया तू, राक्षसासाठी चंडिका तू, आयुष्य फुलवणारी देवता तू, भारतीय नारी.
एक क्षण मी तुम्हाला सांगू इच्छिते महिलांविषयी, विषय निघाला म्हणून मला. तर एक महिला होती आणि तिला मुलगीच झाली होती. त्याच्यामुळं तिच्या घरच्यांनी म्हणजे माहेरी पाठवून दिलेलं होतं. आता तुला मुलगी झाली, तू यायचंच नाही. मग तिला राग आला आणि ती काय केली, त्या मुलीला बाहेरच ठेवली दरवाजाच्या बाहेर रात्रभर, आणि थंडी होती. आणि मग सकाळी उठून तिनं पाहिलं तर मुलगी मेली नव्हती, जिवंतच होती. एकाच दिवसाचं बाळ ते. तर त्या मुलीला तिच्या आईनं उचललं आणि पूर्ण थंडगार झालेली होती ती मुलगी आणि हिरवा पण रंग झाला होता, पण ती मेली नव्हती. मग तिच्या आईला कळून चुकलं, माझी मुलगी जीवनाशी लढू शकते, मी या समाजाशी का लढू शकत नाही माझी. आज आपण पाहू शकतो मुली अंतराळापासून तर पाताळापर्यंत महिलाच कार्यरत आहेत. अर्थमंत्री महिला आहेत, राष्ट्रपती महिला आहेत. आणि हे सांगू इच्छिते, महिला व्यवस्थितरित्या दोन्ही कार्य पार पाडू शकतात. घरचंही असेल, बाहेरचंही असेल, कारण दुप्पट वेगाने काम करू शकतात. असेल तिनं नाजूक, पण कार्य मात्र खंबीरपणे कोणतंही कार्य ते पार पाडू शकते. आणि सगळ्यामध्येच आहे ते, आणि ते शोधायला पाहिजे आपल्यामध्ये आत्मविश्वास. प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो, मुलगा असेल, मुलगी असेल. आता अभ्यासाचा विषय आला तर याकडे थोडं बोलू इच्छिते, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला जमते, जमत नाही असं नाही. आणि आता दहावीचे आता बॅच याच्यामध्ये आहे का मॅडम? आहे. 10वीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळं 10वीच्या मुलांना आणखी वेळ आहे. जे शिक्षक लोकांनी